नमस्कार मित्रांनो, अर्बन क्लाउड यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो। काल झालेला 17 डिसेंबरचा कंबाईन मेन्स पेपर गट क याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। हा पेपर दोन भागामध्ये झाला होता। सकाळचा जो भाग होता त्याच्यामध्ये लँग्वेजचा पेपर होता आणि सेकंड भागमध्ये जीएस आणि बुद्धिमत्ता चाचणी हा जो भाग होता तो कव्हर झालेला होता। तर आज आपण ज्याच्यावर चर्चा करणार आहोत तो आहे आपला जीएसचा पार्ट, कारण की आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण राज्यसेवा मेन्सचे पेपर ॲनालिसिस करत असतो। तर त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा म्हणून आपण आता जीएसचे जे काही प्रश्न आहेत ते कशा पद्धतीने आले होते आणि त्याचा एक्सपेक्टेड आन्सर की काय असणार, काही क्वेश्चन डाऊटफुल आहेत त्याच्यावर पण आपण आज चर्चा करणार आहोत। आणि त्याचबरोबरीने आपण सोर्सेस पण बघणार आहोत की हे प्रश्न नेमके कुठून आले होते। तर या सगळ्या गोष्टीवर आज आपण चर्चा करणार आहोत। तरी व्हिडिओ हा तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला नक्की याचा फायदा होईल आणि एक्सपेक्टेड आन्सर की देण्याचा आपण पुरेपूर याच्यामध्ये प्रयत्न करणार आहोत। तर आपण ए सेट बघतोय। या ए सेटमध्ये जर आपण बघितलं तुम्हाला माहितीच आहे 100 प्रश्न होते 200 गुणांसाठी आणि 1 तासाचा वेळ होता। तर जे स्टार्टिंगचे प्रश्न आहेत ए सेटमध्ये ते बुद्धिमत्ता चाचणी मॅथ या सेक्शनवर आहेत। आपण आपलं डायरेक्टली जीएसवर जाऊयात। तर पहिला जो जीएसचा प्रश्न होता तो होते आपले करंट अफेअर्सचे प्रश्न। तर करंट अफेअर्सचे प्रश्न आपण आधी बघूयात आणि मग पुढे जाऊयात। बघा 11 नंबरचा प्रश्न जो होता, संयुक्त राष्ट्राची 27वी जागतिक हवामान बदल परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? त्यालाच आपण काय म्हणतो COP27। तर COP27 ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती? तर ती इजिप्तमध्ये नोव्हेंबर 2022मध्ये। पेपर कधी झाला आहे? डिसेंबरमध्ये 2023मध्ये। तर तो प्रश्न नोव्हेंबर 2022च्या चालू घडामोडीवरचा आहे। त्याचं उत्तर काय असणार आहे? इजिप्त। पुढे जाऊयात। वर्ल्ड बँक ग्रुप म्हणजेच वर्ल्ड बँक आपण त्याला म्हणतो, त्याचे अध्यक्ष या महत्त्वाच्या पदावर 3 मे 2023 रोजी खालीलपैकी कोणाची निवड झाली? तर याचं उत्तर असणार आहे अजय बंगा। ठीक आहे, 4 नंबर याचा ऑप्शन असणार आहे। त्यांचा जन्म पुण्यामध्ये 1959मध्ये आणि ते इंडियन होते 2007पर्यंत। त्याच्यानंतर त्यांनी नॅशनॅलिटी चेंज केली आणि USA ते नागरिकत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे। तर त्या अँगलने हा प्रश्न विचारलेला आहे। अजय पाल सिंग बंगा हे त्याचं उत्तर असणार आहे। उर्जित पटेल नसणार, रघुराम राजन नसणार, तरनजीत सिंग सिंधू पण नसणार। ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नावर जाऊ। कोरवा आयुध कारखाना कोणत्या देशासोबतच्या संयुक्त उपक्रमात AK-203 असॉल्ट रायफलची निर्मिती करत आहे? तर हा चालू घडामोडीचा प्रश्न होता। तुम्ही हे पहिले जे तिन्ही प्रश्न आहेत ते चर्चेतले प्रश्न होते, त्याच्यामुळे न चुकण्याचं काही प्रॉब्लेमच नाही आहे, सोपा प्रश्न होता। तर 7.62 mm ती रायफल होती। तर त्या रायफलची निर्मिती इंडो रशियन जॉईंट व्हेंचर होतं ते, त्याच्यामुळे रशियासोबत तो करार होता। तर UPमध्ये हा कारखाना आहे, तर रशियासोबत तो करार केलेला होता, त्याच्यामुळे याचं उत्तर काय? रशिया असणार आहे। त्यानंतर 2023मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा अंबाती तिरुपती रायडू कोणत्या राज्याचे होते? तर जे क्रिकेट बघतात त्यांना नक्की माहीतच असणार आहे, IPL वगैरे बघणारे विद्यार्थी। तर याचं उत्तर असणार आहे आंध्र प्रदेश। गुंटूर हे त्यांचं शहर आहे। तर अंबाती रायडू हे कुठलचे? आंध्र प्रदेश हे उत्तर असणार आहे। पुढे जाऊयात। आता पुढचा प्रश्न आहे, भारतीय रेल्वेने सुरक्षितता वाढवण्यासाठी कवच नावाची ॲटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन ATP प्रणाली अंमलात आणली आहे। हे तंत्रज्ञान कोणी विकसित केलं? अशा पद्धतीचा प्रश्न आहे। याची पार्श्वभूमी काय आहे? तर बालासूर रेल्वे अपघात 2 जून 2023ला ओडिसा या राज्यामध्ये रेल्वेचा अपघात झालेला होता। तर त्या अनुषंगाने हा प्रश्न होता। जर तुम्ही परिक्रमा वाचली असेल जुलै महिन्याची, त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल बघा इथे कवच तंत्रज्ञान सांगितलेलं आहे, ॲटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन। त्याच्यानंतर पुढे बघा, रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन RDSO ने 3 भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने विकसित केलेली ही प्रणाली आहे। म्हणजे इथं आपलं उत्तर काय असणार आहे? RDSO। 4 नंबर आपलं इथे उत्तर असणार आहे। ठीक आहे, परिक्रमा तुम्ही नीट काळजीपूर्वक जर वाचली तर तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही। दर महिन्याला असते परिक्रमा। पुढे, प्रत्येक सिगारेटवर अनिवार्य आरोग्यविषयक चेतावणी देणारा कोणता देश जगातील पहिला देश बनला? याचं उत्तर असणार आहे कॅनडा। कॅनडाने हे इंडिव्हिज्युअली सिगरेटवर तशी वॉर्निंग दिलेली आहे। पुढे, खालीलपैकी कोणते कथन असत्य नाही? म्हणजेच काय? बरोबर विधान आपल्याला विचारलेलं आहे। आणि प्रश्न कशाबद्दल आहे? NATO प्लसबद्दल आहे। तर नाटोमध्ये नाटोची संघटना प्लस असे 5 देश आहेत की त्यांचा जो काही ग्रुप असतो त्याला आपण NATO प्लस असं म्हणतो। तर NATO प्लस ही संघटना अमेरिकेने बनवलेली आहे का? तर आपल्याला काय सांगितलेलं बरोबर? तर यस बरोबर आहे। या 5
जे काही आपण एक्स्ट्रा देश आहेत ते कोणते आहेत? ऑस्ट्रेलिया आहे, न्यूझीलंड आहे, इस्रायल आहे, जपान आहे आणि दक्षिण कोरिया, हे पण बरोबर आहे. अमेरिकी काँग्रेसच्या सिलेक्ट कमिटीने भारताला नाटो प्लस दर्जा देण्याची शिफारस केली आहे, हे पण बरोबर आहे. आणि चीनच्या घेराबंदीसाठी हा दर्जा भारताला आवश्यक आहे असं त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं, तर हे पण बरोबर. जर तुम्ही PIBचं जर तुम्ही आर्टिकल वाचलं तर त्यामध्ये ही न्यूज दिलेली आहे सगळी की नाटो प्लस विषयी. आणि आपलं लोकसत्ता जो पेपर आहे लोकसत्ता, तर लोकसत्ताच्या एका न्यूजमध्ये पण ही सगळी माहिती दिलेली होती, त्या अनुषंगाने हा प्रश्न होता. पुढे जाऊयात. पुढे आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून राबवल्या जाणाऱ्या आभा कार्ड हा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या उपक्रमाचा भाग आहे? आभाचं लॉंग फॉर्म काय होतो? आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट, त्यालाच आपण आभा असं म्हणतो. तर आभा जर बघितलं तर खालीलपैकी कोणत्या उपक्रमाचा भाग आहे? आयुष्मान भारत डेटा मिशन, आयुष्मान भारत डिजिटल मिशन, आयुष्मान भारत डाटा मॉडेल आणि आयुर्वेदिक भारत डिजिटल मिशन. असं तर काहीच नाही आहे, त्याच्यामुळे आपलं उत्तर काय याच्यामध्ये 2 नंबर आहे. आणि हे जर मिशन जर आपण बघितलं 27 सप्टेंबर 2021चं हे मिशन आहे. पुढे भारतात दूरसंचार क्षेत्रात सर्वात प्रथम 5G सेवा निर्माण म्हणजे सेवा सुरू करणारी कंपनी कोणती? आयडिया तर नाही आहे आणि BSNL पण नाही आहे. उत्तर असणारे भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ. ए आणि बी आपलं उत्तर आहे 1 नंबर. पुढे खालीलपैकी कोणते कथन बरोबर नाही म्हणजे चुकीचं आपल्याला विचारलेलं आहे. आणि हा प्रश्न आहे INS मार्मा गोवा याच्याबद्दल. ठीक आहे, मार्मा गावा. तर इंडियन नेव्हीच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोने हे डिझाईन केलेलं आहे का? तर यस, बरोबर आहे. आता इथं माहिती आहे बघा, तुम्हाला दिसेल बघा. हे जर बघितलं आपण तर आता ही पूर्ण माहिती मी आता त्याच्यात तुम्हाला अर्धा त्याच्यामध्ये आपण हा स्क्रीनशॉट टाकलेला आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण याचे पूर्ण कंटेंट टाकणार आहोत. तुम्ही टेलिग्रामवर जाऊन तो कंटेंट बघू शकता. आपण फक्त फ्रंट पेज टाकलेलं आहे याचं. त्या फ्रंट पेजमध्ये बघूयात काय आहे. स्टील्थ गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर आहे D67 त्याचं नाव आहे. आणि हे सेकंड वॉरशिप आहे बघा, सेकंड वॉरशिप आहे P-15B या क्लासचं. ठीक आहे, इतकी माहिती आपल्याला सफिशियंट आहे. आणि बाकीची माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली बघा. इथे तुम्हाला दिसेल C नंबरचं विधान बघा, P-15 ब्रावो म्हणजे बी प्रोजेक्टचा हा दुसरं जहाज आहे. तिथे सांगितलेलं आहे सेकंड वॉरशिप आहे. ठीक आहे, म्हणजे C नंबरचं विधान हे बरोबर येते. C नंबरचं विधान जर बरोबर येत असेल आणि 1 नंबरचं विधान हे जर बरोबर येत असेल तर बघा Cला आपल्याला एलिमिनेट करायचं आहे. तर अजून एक बघू, स्टील्थ गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर आहे का हे? यस, ते पहिलं त्याच्या हेडलाईनमध्येच दिलेलं आहे, स्टील गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर. ठीक आहे, म्हणजे B नंबरचं विधान बरोबर आहे, 1 नंबरचं विधान बरोबर आहे, C नंबरचं विधान बरोबर आहे. आता यातील 90% पार्ट आपल्या देशात बनवण्यात आलेला आहे. म्हणजे इंडिजिनियस पार्ट किती? 90% असं ते म्हणत आहेत, तर ते चुकीचं आहे. 75% भाग हा स्वदेशी आहे याच्यामध्ये, या INSमध्ये. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असायला हवं? फक्त D चुकीचं आहे. A, B, C हे काय विधान बरोबर आहे. याचा जो काही कंटेंट आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल. बघा, अशा पद्धतीने एवढे जे 10 प्रश्न आहेत, हे 10 प्रश्न आले होते चालू घडामोडीवर. ज्यांचा बऱ्यापैकी अभ्यास असेल तर त्यांना इथं 7+ मार्क इझिली पडू शकतात, जर तुम्ही एकदम डिटेल जर करंट अफेअर्स वाचलेलं असेल तर. आता मधात परत मग आपले मॅथ आणि रिझनिंगचे प्रश्न आहेत. आता पुढचे प्रश्न जे आहेत ते आता आपले कायदे आणि राज्यघटना याच्यावरचे. बघा, पहिला प्रश्न जो आहे 33 नंबरचा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. ते याचा आपल्या यूट्यूबवर व्हिडिओ आहे, तो पण तुम्ही बघू शकता. जे राज्यसेवा करणारे आहेत, राज्यसेवा मुख्य करणारे, त्यांना नक्की माहीत असेल की आपण ॲक्ट्स टाकलेले आहेत आपल्या चॅनलवर, ते तुम्ही नक्की बघू शकतात. आपण त्याच्यामध्ये पर्यावरणचा ॲक्ट आहे, RTEचा ॲक्ट आहे, RTIचा ॲक्ट आहे, त्याचबरोबर लोकसेवा हक्क अधिनियम पण आपण तिथे टाकलेले आहे. तर तुम्ही बघा, त्याच्यामध्ये आपण हे सगळे कलम डिटेल एक्सप्लेन केलेले आहेत. यामध्ये जर आपण बघितलं तर कलम 7 जो आहे तो लोकसेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे याच्यासाठी आहे. Aचं 3 नंबर. 6 नंबर जर बघितलं त्या कलमामध्ये तर 6 नंबर आहे अर्जाच्या ऑनलाईन ट्रॅकिंगसाठी कलम 6 आहे. कलम 10 जर म्हणलं त्याच्यामध्ये पेनल्टी आहे, शास्ती आहे. ठीक आहे, म्हणजे जे काही शिक्षा असतील त्या शिक्षांचा उल्लेख हा कलम 10मध्ये करण्यात आलेला आहे. कलम 13 महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग गठीत करणे याच्याविषयी 13मध्ये सांगितलं आहे. आणि 20मध्ये नियतकाल मर्यादेत लोकसेवा देण्याची संस्कृती विकसित करणे हे कलम 20मध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार याच्यामध्ये? पर्याय क्रमांक 4.
पुढचा जो प्रश्न आहे राईट टू इन्फॉर्मेशनवर आहे, 2005चा कायदा. त्याच्यामध्ये पण सेम कलमच विचारलेले आहेत. तर कलम 4 जो आहे तो आहे सार्वजनिक प्राधिकरणावरील आबंधने. त्यानंतर कलम 7 विनंतीचा अर्ज निकालात काढणे. मग कलम 6 काय असणार? कलम 6 आहे अर्ज करणे. कलम 6 अर्ज करणे असेल तर 7 काय असणार आहे? अर्ज निकालात काढणे. असं तुम्ही पाठ करायला पाहिजे, अर्ज निकालात काढणे. तर तुमचे असे कलम पाठ होतील. आणि आपल्याला माहिती आहे 8मध्ये काय अपवाद आहे. ठीक आहे, बघा 6, 7, 8 तुमच्या आत्ता इथेच पाठ होऊन गेले. 9 नंबरमध्ये काय येतं? विवक्षित प्रकरणात माहिती देण्यास नकार देण्याची कारणे काय आहेत? आणि कलम 15मध्ये काय येणार? राज्य माहिती आयोग गठीत करणे. ठीक आहे, 15मध्ये काय? राज्य माहिती आयोग गठीत करणे. तर मग आपलं उत्तर काय असणार? 3 नंबर पर्याय. पुढे जाऊयात. आता पुढचं बघा, आपण जर बघितलं माहितीचा अधिकार अधिनियम 2005 देशातील सर्व लोकांना माहितीचा अधिकार प्रदान करते. तर सर्व लोकांना हा आपले कीवर्ड आहे. सर्व लोकांना नसून फक्त भारतीय नागरिकांना तो अधिकार प्राप्त आहे. भारतीय नागरिकांना तेच फक्त माहिती मागवू शकतात. त्याच्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. माहितीच्या अधिकारात काम, कागदपत्रे आणि नोंदी तपासण्याचा अधिकार समाविष्ट आहे. यस, बरोबर आहे. आपण त्याचीच तर माहिती मागवत असतो. त्याच्यामुळे 2 नंबरचं विधान बरोबर आहे. 1 नंबरचं विधान चुकी आहे. 2 नंबर आपला ऑप्शन असणार आहे. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणते अनुच्छेद भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष हे स्वरूप स्पष्ट करते? जर आपण बघितलं धर्मनिरपेक्षचं जर कधी आपल्याकडं जे काही सेक्शन पाडलेले आपण तर ते 25 ते 28 कलम जे आहेत ते धर्मनिरपेक्षच्या किंवा धर्माच्या बाबतीत आहे. धर्माच्या बाबतीत. ठीक आहे. आणि जर याच्यामध्ये बघितलं 25 ते 28मध्ये कोणतं येतं? 27 येतं, 28 येतं. ठीक आहे, हे तर असायलाच पाहिजे धर्माच्या बाबतीत. त्यानंतर कलम 30 जर बघितलं आपण तर कलम 30 कशाबद्दल बोलतो आहे? अल्पसंख्याकाबद्दल, अल्पसंख्याकाच्या अधिकाराबद्दल बोलतो आहे तो. त्याच्यामध्ये पण एक त्यांच्या संस्थेमध्ये धार्मिक व्यक्ती असू शकतो अशा पद्धतीचा उल्लेख आहे. म्हणजे 30 पण आपण धर्मनिरपेक्षच्या स्वरूप प्रकट करत असतो. आणि कलम जर 44 पण बघितला, अनुच्छेद 44 जर बघितला, याला आपण म्हणतो युनिफॉर्म सिव्हिल कोड. तर युनिफॉर्म सिव्हिल कोडमध्ये असं तरतूद करण्यात आलेली आहे की जे काही विशिष्ट धर्मासाठीचे जे कायदे आहेत ते सगळे रद्द करून लग्नासाठीचे किंवा बाकीचे जे काही कायदे असतात ते सगळे एकत्रित करणे आणि देशामध्ये सर्व एक समान कायदा आणणे असा त्याचा उद्देश आहे. त्याच्यामुळे आपण याला असं म्हणू शकतो की धर्मनिरपेक्षच्या रिलेटेड हा असू शकतो. त्या अनुच्छेद 44ला थोडं डाऊटफुल आहे पण आपण सोबत घेऊन जाऊ शकतो, कारण की त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की सगळ्या धर्मांना एकच कायदा लागू असणार. म्हणजेच त्याच्यावर ते काही धर्मावर दडपण आणत नाही किंवा ते सगळ्या धर्मांना समान मानत आहे असं त्याच्यातून अर्थ प्रकट होतो. इनडायरेक्टली हा अर्थ प्रकट होतो. त्याच्यामुळे आपण एला पण सोबत घेऊन जाऊ. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे वरीलपैकी सर्व. काही मुलांना असं असेल की BCD पण असू शकतं, तर आपण याला पण स्टार मार्क करून घेऊ. एकतर BCD किंवा 4 नंबर ऑप्शन याच्यामध्ये असू शकतं. पुढे जर आपण गेलो तर इथं समित्या दिलेल्या आहेत आणि त्याचे अध्यक्ष. तर हा सरळ प्रश्न आहे, फॅक्च्युअल प्रश्न. तुम्हाला लक्ष्मीकांत पुस्तकामध्ये सापडून जाईल की नागरिकत्वासंबंधित तदर्थ समिती जर बघितली तर त्याचे अध्यक्ष होते वरदाचारी. ध्वजासंबंधी जर बघितलं तर राजेंद्र प्रसाद. आणि मूलभूत अधिकार उपसमिती भरपूर वेळा रिपीटेड प्रश्न आहे हा. JB ग्रुपला नाही त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, तर Dचं 1 नंबर हे 2 ठिकाणी आहे आणि Cचं 4 नंबर एकाच ठिकाणी आहे. म्हणजे आपलं Cच्या याच्यावरून म्हणजे राष्ट्रीय ध्वजासंबंधी तदर्थ समिती राजेंद्र प्रसाद यावरून तुम्ही लगेच उत्तरापर्यंत पोहोचतात. 1 नंबर आपला ऑप्शन असणार आहे. पुढचा प्रश्न जो आहे, केंद्र सरकार राज्य सरकारांना राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार निर्देश देऊ शकतं? तर हा आपला केंद्र राज्य संबंधाचे रिलेटेड प्रश्न आहे. केंद्र राज्य संबंध. केंद्र राज्य संबंधामध्ये 370 येत नाही, 356 येत नाही, 363 किंवा 256. तर 256मध्ये तो उल्लेख करण्यात आलेला आहे की केंद्र सरकार काय करू शकतं? राज्यांना निर्देश देऊ शकतं, डायरेक्शन देऊ शकतं. 3 नंबर आपल्या इथं उत्तर आहे. त्यानंतर जोडी आपल्याला योग्यरित्या कोणती जुळत नाही, म्हणजे चुकीची जोडी आपल्याला सांगायची. सरळ कलमांवर प्रश्न, जास्त करून कलमांवरच प्रश्न आलेले आहे पॉलिटीमध्ये. 167 जर बघितलं मुख्यमंत्र्याची कर्तव्य आहे, यस बरोबर आहे. 164मध्ये जर बघितलं राज्यमंत्र्यांशी संबंधित तरतुदी. 166मध्ये राज्य सरकारच्या कारवाया ऑपरेशन्स बाय द स्टेट गव्हर्नमेंट आहे. 163 जर बघितलं तर 163मध्ये राज्यपालांना मदतीसाठी कोण असणार आहे? मंत्रिमंडळ असणार आहे असं इथं पाहिजे होतं. पण इथं काय म्हणले ते शपथविधी. तर शपथविधी नाही 163मध्ये, त्याच्यामुळे 2 नंबर आपलं चुकीचं विधान आहे.
पुढे चुकीचं विधान सांगायचं आहे. परत कलमांवरच प्रश्न आहे. संसद भारताच्या संपूर्ण भूभागासाठी कायदा करू शकते, हे 245 हे पण केंद्र राज्य संबंधच आहे. केंद्र राज्य संबंध. संसदेला काही अतिरिक्त न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार 247ने दिलेला आहे. यस बरोबर आहे. आणि अवशिष्ट जे अधिकार असतात ते 248 नमूद असतात. आणि 246 जर बघितलं, 246 सूची किंवा विषय याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि इथं काय म्हणता येते, संसदेला कर लावण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे 4 नंबर विधान हे चुकीचं आहे. 4 नंबर इथे उत्तर असणार आहे. पुढे DPSP म्हणजेच आपल्या मार्गदर्शक तत्वावरचे प्रश्न आहे. त्याच्यामध्ये आपल्याला गांधीवादी विचारसरणीवर कोणता आधार येते ते विचारलेले आहे. आपल्याला माहिती आहे सामाजिक किंवा गांधीवादी आणि उदारमतवादी अशा आपण त्याची काय केलेली विभागणी केलेली मार्गदर्शक तत्वाची. तर याच्यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे की गांधीवादी विचारसरणीवर आधारित कोणते मार्गदर्शक तत्व आहे. तर अनुच्छेद 43, अनुच्छेद 48 आणि अनुच्छेद 47 हे त्याच्यामध्ये येतात. 39A जे आहे आपलं फ्री लिगल एड आहे. फ्री लिगल एड म्हणजे जे काही कायदेशीर जे काही मदत आहे ती आपल्याला फ्रीमध्ये भेटणार, फ्री लिगल एडमध्ये. तर ती सामाजिक तरतूद आहे. त्याच्यामुळे डी याच्यामध्ये येणार नाही. डीला इलिमिनेट करायचं. इथे डी आहे, इथे डी आहे, इथे डी आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे 1 नंबर याचं उत्तर असणार आहे गांधीवादी तत्व. 43, अनुच्छेद 48 आणि अनुच्छेद 47. पुढे ही संविधान सभा भारतात सर्वत्र सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा व भविष्यातील राज्यकारभारासाठी एक संविधान तयार करण्याचा आपला दृढ संकल्प जाहीर करते. संविधान सभेने हा उद्दिष्टांचा ठराव कधी संमत केला. उद्दिष्टांचा ठराव जर आपल्याला माहिती की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तो मांडला होता. तो स्वीकारला कधी केला होता, 22 जानेवारी 1947 तो स्वीकारला होता. घटनेची निर्मिती हा आपला घटक आहे, त्याच्यामध्ये येतं हे. हा टॉपिक आहे आपला घटनेची निर्मिती. पुढे जाऊया आपण. मूलभूत कर्तव्याबद्दल प्रश्न विचारलेला दरवर्षी येत असतो प्रश्न. 1976 काँग्रेस पक्षाने मूलभूत कर्तव्याबाबत शिफारस करण्यासाठी सुवर्णसिंह समितीची स्थापना केली. यस बरोबर आहे. मग 42व्या घटनादुरुस्तीने ते 10 कर्तव्य ॲड करण्यात आले. हे पण आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे पहिले विधान बरोबर आहे. वय वर्ष 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना किंवा बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे मूलभूत कर्तव्य 88व्या घटनादुरुस्ती कायदा 2002 जोडण्यात आलं. तर 88वी नसून 86वी आहे. बघा तुम्हाला इथं जर तुम्ही नीट फोकस केला तर फॅक्च्युअल गोष्टीवर आयोगाने जास्त भर दिलेला आहे. फॅक्च्युअल गोष्टीवर जास्त भर दिलेला आहे आणि तिथेच चुकीचं पण ऑप्शन टाकलेले आहेत. इथं 88च्या ऐवजी काय पाहिजे होतं, 86वी पाहिजे होतं. त्याच्यामुळे तुम्हाला फॅक्च्युअल डेटा हा चांगला करावा लागणार आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय आहे, फक्त ए बरोबर आहे, बी चुकीचं आहे. पुढे आहे खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही. चुकीची जोडी आपल्याला सांगायची. शोषणाविरुद्धचा अधिकार 23 ते 24. त्यानंतर संवैधानिक उपायांचा, त्याला घटनात्मक उपायांचा अधिकार जर बघितला त्याच्यामध्ये काय यायला पाहिजे, फक्त 32 यायला पाहिजे, पण त्यांनी 35ला पण सोबत घेतले. 32 ते 35 असं ते म्हणताय. तर हे 2 नंबरचे विधान ते चुकीचं पाहिजे होतं. त्यानंतर धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आपल्याला माहिती आहे, आता आपण मागच्या क्वेश्चनमध्ये बघितलं 25 ते 28 धार्मिक स्वातंत्र्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पण इथं काय म्हणताय 19 ते 22, तर हे चुकलेलं आहे 100%. आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार जर बघितला तो 29 आणि 30 ते हे बरोबर आहे. म्हणजेच 1 नंबरचे विधान बरोबर आहे, 4 नंबरचे विधान बरोबर आहे, पण 2 आणि 3 नंबरचे जे विधान आहे ते चुकीचे आहेत. पण आयोगाने काय विचारलेलं आहे, एकच सांगायचं आहे आपल्याला. ठीक आहे. मग आता जर फर्स्ट आन्सर नुसार जर बघितलं त्याचं उत्तर 3 येईल, पण नंतर हा क्वेश्चन कॅन्सल होईल. बघा जेव्हा तुम्ही ऑब्जेक्शन वगैरे टाकणार तेव्हा हा प्रश्न कॅन्सल होईल. पण सध्या त्याचं फर्स्ट आन्सर नुसार 3 नंबर आन्सर आयोग देऊ शकतो. पुढे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 29 खालीलपैकी कोणत्या घटकांचे संरक्षण करण्यात आलेले आहे. आपल्याला माहिती आहे 29 अल्पसंख्याक वर्गाचं संरक्षण आहे. अल्पसंख्याक त्याच्यामध्ये असायला पाहिजे. महिला वर्गाचा काही संबंध नाही, अनुसूचित जाती नाही, अनुसूचित जमाती पण नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, फक्त 1. त्यानंतर राज्यपालांना विधिविषयक अधिकार कोणते, विधिविषयक म्हणजे लेजिस्लेटिव्ह पॉवर कोणते. ठीक आहे. तर राज्य विधिमंडळामध्ये भाषण देणे, विधानसभेमध्ये विसर्जित करणे, अध्यादेश जारी करणे, हे सगळे कशाच्या रिलेटेड आहे, लेजिस्लेटिव्ह पॉवर आहे. पण मंत्रिमंडळ बरखास्त करणे हा कोणता पॉवर आहे त्यांचा, एक्झिक्युटिव्ह किंवा कार्यकारी अधिकार आहे. त्याच्यामुळे डीला सोडून जे उत्तर असेल ते आपलं उत्तर असेल. 2 नंबरला इलिमिनेट करायचं, 4 नंबर आणि 3 नंबरला इलिमिनेट केलं तर आपलं 1 नंबर आपलं उत्तर येतं. विधिविषयक म्हणजे लेजिस्लेटिव्ह पॉवर. पुढे भारताच्या संसदेने 2001 कायदा करून कोणत्या वर्षापर्यंत मतदारसंघाची पुनर्रचना केली जाणार नाही अशी तरतूद केली. आपल्याला माहिती आहे अनुच्छेद 82 त्याच्यामध्ये परिसीमन आयोग आहे. परिसीमन आयोग, त्या परिसीमन आयोगाच्या रिलेटेड हा प्रश्न आहे. तर 2001
2026पर्यंत ते गोठवण्यात आलं होतं. 2026च्या नंतरच आता पुनर्रचना होणार आहे संसदेची, तर 2026 ही लिमिट दिलेली होती. ठीक आहे. पुढे जेव्हा लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये एखाद्या विधेयकाबद्दल मतभेद झालेले असेल, म्हणजेच आपल्याला जेव्हा संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलवायचं असेल, तर तो अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे? अनुच्छेद 108नुसार राष्ट्रपतींना तो अधिकार आहे. 2 नंबर आपलं उत्तर असणार आहे. राज्यपालाच्या नियुक्तीबाबत संविधान सभेने खालीलपैकी कोणत्या मॉडेलचा स्वीकार केलेला आहे? तर आपण बघत असतो बघा की आपण कोणकोणत्या देशाकडून काय काय घेतलेले आहे. तर त्यामध्ये आपण जर बघितलं तर कॅनडाकडून आपण ही पद्धत स्वीकारलेली की राज्यपालाची नियुक्ती ही केंद्र सरकार करणार आहे. तर ही तरतूद कशातून, कोणाकडून घेतली आपण? कॅनडाच्या सरकारकडून घेतलेली, म्हणजे कॅनेडियन मॉडेलकडून. 2 नंबर आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदित कलमात भारत म्हणजे भारत राज्याचा संघ आहे असा उल्लेख करण्यात आला? इंग्लिशमध्ये जर बघितलं इंडिया विल बी द युनियन ऑफ स्टेट, इथं शाल बी पाहिजे होतं. इंडिया शाल बी अ युनियन ऑफ स्टेट असं जर उल्लेख बघितला तर आपल्या पहिलाच तो आर्टिकल आहे, त्या पहिल्याच आर्टिकलमध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. 2 नंबरचा काही संबंध नाही, 3 नंबर नाही, 4 नंबर नाही. ठीक आहे. सोपा होता तो पण प्रश्न. फक्त ह्या शब्दामुळे, शाल किंवा विलच्या शब्दामुळे जर कोणी ऑब्जेक्शन टाकलं तर काही सांगता येत नाही, पण सध्या 1 नंबर त्याचं उत्तर आहे. आता इथून पुढचे जे प्रश्न आहेत ते इतिहासावरचे प्रश्न आहेत. सत्यमेव जयते हे कोणत्या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे? परमहंस सभा, सार्वजनिक सभा, सत्यशोधक समाज आणि प्रार्थना समाज. याचं उत्तर आहे प्रार्थना समाज. त्यानंतर ख्रिश्चन मिशनऱ्यांना धर्मप्रसार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्राचा उपयोग झाला? तर ज्ञानोदय तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. त्याचबरोबरीने तार प्रसार, सायनदीपिका आणि प्रबोधय हे सगळे त्याच्यामध्ये येतात, वरीलपैकी सर्व. कारण की फक्त ए असं ऑप्शन नाहीच आहे कुठंच. ए तर आपल्याला 100% घेऊन जायचं आहे. एक तर 1 नंबर असेल किंवा 4 नंबर असेल, तर आपण जास्त करून जास्त पर्यायाकडे जाण्याचा आपला कल पाहिजे. त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व बरोबर हे आपलं उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने पुणे येथे गदर पक्षाचे कार्यकर्ते म्हणून सशस्त्र क्रांतीचा प्रचार केला? विष्णू गणेश पिंगळे हे त्याचं उत्तर आहे. हे पुण्याचे होते. त्याच्यानंतर ते लाला हरदयाल यांना भेटले अमेरिकेमध्ये जाऊन, आणि तिथे त्यांनी मग गदर पक्षाचा स्वीकार केला. आणि मग नंतर ते पुण्यामध्ये आल्यावर पण त्यांनी काय केलं? पुण्यामध्ये गदर पक्षाचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी प्रचार केला. त्यानंतर शेतकरी चळवळीविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर पहिलं, कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू वर्तमानपत्रात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. हे दिनकर जवळकर यांचे तेज हे वर्तमानपत्र शेतकऱ्याचे मुखपत्र होते. यस, देशाचे दुश्मन आहे त्यांचं छोटेखानी पुस्तक पण होतं. बी पण बरोबर आहे. त्यानंतर पुणे येथील शेतकरी परिषदेचे अध्यक्ष हे वीरा शिंदे होते, हे पण बरोबर आहे. आणि साने गुरुजींनी खानदेशात शेतकऱ्यांच्या संघटनेने, हे पण आपल्याला माहिती आहे. ते खानदेशमधले जळगाव त्या साईडलाच त्यांनी भरपूर काम केलेलं होतं. त्याच्यामुळे डी पण विधान बरोबर आहे. ठीक आहे. आता सध्या साने गुरुजींवर आधारित चित्रपट पण आलेला आहे, मराठी चित्रपट. तर त्या अँगलनी पण त्यांनी मला वाटतं की साने गुरुजी हा प्रश्न म्हणजे हा ऑप्शन टाकला असेल. ABCD आपलं उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणास दुसरे बृहस्पती म्हणून संबोधले? आता फॅक्च्युअल प्रश्न आहे, भरपूर वेळा आलेला आहे. कृष्णशास्त्री चिपळूणकर याचं उत्तर असणार आहे. असहकार आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारने कोणत्या उपायाची शिफारस केली होती? पहिलं, सभा उधळून लावण्यासाठी जरूर ते गोळीबारही करावा. ते यस बरोबर आहे. सरकारी कायद्यामागे भरपूर शक्ती आहे हे जनतेला दाखवून देण्यासाठी गावातून लष्करी मोर्चा काढत होते ते त्यावेळेस. तर यस, हे पण ते उपाय होता त्यांच्याकडे. सिडिशन मीटिंग्स ॲक्ट कोणत्याही सरकारने लागू केला तर व्हाईसरॉय सरकार त्यास संमती देईन. सिडिशियस मीटिंग ॲक्ट जर आपण केलं तर हे पण त्याचा त्यावेळेस उपाय होता. आणि कायद्याने पालन करणाऱ्या नागरिकांना धीर देण्यासाठी आणि पोलीस दलाला सहाय्य करून लष्कराचा भरपूर वापर करावा, हा तर मुद्दा होताच त्यावेळेस. तर हे सगळे उपाय होते की जेणेकरून त्यांना असहकार आंदोलन मोडून काढायचं होतं. म्हणजे वरीलपैकी सर्व देण्याचा आपल्याकडे आपला अप्रोच असला पाहिजे. त्यानंतर 1896मध्ये ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानची आर्थिक पाहणी करण्यासाठी दादाभाई नौरोजी यांच्या सहकार्याने कोणते कमिशन नेमले होते? हा पण प्रश्न कॉमन आहे, भरपूर वेळा रिपीट आहे. 1896मध्ये दादाभाई नौरोजी यांनी पूर्ण म्हणजे आपलं नॅशनल इन्कम मोजलं होतं. त्यावेळेस वेलबी कमिशन नेमण्यात आलं होतं. त्यानंतर डॅश यांनी आपल्या संपूर्ण आयुष्य हिंदू विधवांच्या उन्नतीसाठी खर्च केले आणि ते विधवांच्या पुनर्विवाह मंडळचे सचिव होते. तर महात्मा फुले नसणार, सावित्रीबाई फुले नसणार, रमाबाई आंबेडकर तर नसणार. ते उत्तर काय असणार आहे? 4 नंबर, महर्षी धोंडो केशव कर्वे. सोपं होता हा प्रश्न. आता 1937 ते 1944मध्ये सतत 7 वर्षाकरिता कोण हिंदू महासभेचे अध्यक्ष होते? हा पण प्रश्न सगळ्यांना येत असणार. विनायक दामोदर सावरकर याचं उत्तर असणार आहे 4 नंबर. इसवी सन 1897च्या प्लेगच्या साथीत कोणते कामगार नेते बळी पडले? कामगार नेते म्हटलं तर कोण? नारायण मेघाजी लोखंडे हे त्यावेळेस मृत्युमुखी पडले होते. सावित्रीबाई फुले पण त्याच कालावधीमध्ये मृत्युमुखी पडल्या होत्या प्लेगच्या साथीमुळे. पुढचे प्रश्न जे आपले भूगोलावरचे सुरू झालेले आहेत,
तर खालील विधानांचा विचार करायचा आहे. 4 विधानं दिलेली आहेत आणि आपल्याला बरोबर विधान सांगायचं आहे. सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेल्या लांबट आणि चिंचोळी सखल भागाला कोकण असे म्हणतात. महाराष्ट्राच्या पश्चिमेला आणि अरबी समुद्राला लागून असलेल्या सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग आणि भ्रश होऊन कोकण किनारपट्टी तयार झाली. कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी ही 700पेक्षा जास्त आहे, 700पेक्षा जास्त आहे. त्यानंतर कोकणचे भौगोलिक क्षेत्रफळ हे 30,000 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त आहे. ठीक आहे, असे 4 विधान आहेत. आपण जर बघितलं आपल्या सौदी सरांचं पुस्तक जे आहे महाराष्ट्राचं भूगोल, त्यामध्ये तशा लाईन दिलेल्या आहेत बघा. तसं ह्या फर्स्ट पेज जो आहे प्राकृतिक महाराष्ट्राचा, त्या फर्स्ट पेजवरूनच हा प्रश्न उचललेला आहे बघा. तुम्हाला इथं तशी लाईन दिसेल. लांबट चिंचोळ्या सकल भागाला कोकण असं म्हणतात. त्यानंतर बघा प्रस्तरभंग होऊन कोकण किनारपट्टी तयार झालेली. त्यानंतर दक्षिणोत्तर लांबी बघा इथे दिलेली 720 किलोमीटर आहे. आणि त्याचबरोबर कोकणचे क्षेत्रफळ पण दिलेलं बघा इथं 30,728 किलोमीटर. ठीक आहे, तशी लाईन बघा. इथून पहिला प्रश्न तयार झाला, पहिला ऑप्शन तयार झाला, इथून दुसरा ऑप्शन तयार झाला, इथून तिसरं ऑप्शन तयार झालं आणि इथून चौथं ऑप्शन तयार झालं. म्हणजे सौदी सरांचं जर तुम्ही पुस्तक वाचलं, त्याचे पहिलंच पेज आहे त्यांच्या प्राकृतिक महाराष्ट्र या चॅप्टरचं, तर त्याच्यामुळे तुम्हाला लगेच हा प्रश्न सॉल्व होतो. ठीक आहे, म्हणजे आपण जर बघितलं हे सगळेचे सगळे विधान काय आहेत बरोबर आहेत. 700पेक्षा जास्त म्हणजे 720 किलोमीटर त्याची लांबी आणि 30,000 किलोमीटरपेक्षा जास्त म्हणजेच काय 30,728 किलोमीटर स्क्वेअर. आणि बाकीचे सगळे विधानं बरोबर आहेत वरीलपैकी सर्व. ठीक आहे, म्हणजे तुमचा अभ्यास करताना तुमचे प्रॉपर तुमच्याकडे सोर्सेस पाहिजे आणि ते पण तुम्ही डिटेल वाचलेले पाहिजे, तर तुमचे असे प्रश्न इझिली सॉल्व होतात. पुढे जर आपण गेलो, खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात गाविलगड टेकड्याचे स्थान आहे. तर गाविलगड जर म्हणलं तर अमरावतीमध्ये हे डोंगररांगा आहेत. फक्त 4 आपलं ऑप्शन असणार. 4मध्ये काय दिलेलं आहे, इथं भरपूर मुलं गोंधळात पडतात कारण त्यांना सोपा प्रश्न वाटतो, ते लगेच काय करतात 2 नंबर ऑप्शन देऊन टाकतात. कारण त्यांना वाटतं अमरावती हे 2 नंबरमध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे तिथं घाई नाही करायची कारण की बी नंबरचा ऑप्शन हा 4 नंबरमध्ये दिलेला आहे. त्यानंतर सह्याद्रीच्या पूर्वेकडील उताराचा भाग कोणत्या नावाने ओळखला जातो. आता हा सर्वात सह्याद्री पर्वत आहे, हा पश्चिम भाग आहे आणि हा पूर्व भाग आहे. इकडे जर बघितलं तर अरबी समुद्र आहे, खलाटी वलाटी इकडे या साईडला खलाटी वलाटी येतं, हा सह्याद्री आहे. सह्याद्रीचा जर पूर्व भागेचा जो उतार आहे त्याला काय म्हणतो आपण, मावळ असं म्हणत असतो. ठीक आहे, 3 नंबर आपलं उत्तर आहे. मावळवर भरपूर वेळा प्रश्न येत असतो पेपरमध्ये. शिवना नदीचा उगम कुठे कोणत्या भागात होतो. तर अजिंठा डोंगर रांगामध्ये शिवना नदीचा उगम होतो. त्यानंतर भारतातील पर्यावरण संरक्षण कायदा भारताच्या राजपत्रात कोणत्या वर्षी प्रकाशित झाला. फॅक्च्युअल प्रश्न आहे आपल्या, याच्याबद्दल व्हिडिओ पण आहे पर्यावरण संरक्षण कायद्याबद्दल. तर मे 1986मध्ये या कायदा प्रकाशित झाला होता गॅजेटमध्ये. आशिया खंडातील लेक टॅपिंगचा पहिला प्रयोग कोयना जलाशयात कोणत्या वर्षी झाला. तर मार्च 1999मध्ये झाला. 99 तुम्हाला जरी माहीत असलं 1999 तरी तुमचं उत्तर सॉल्व होतं. हे दोन्ही प्रश्न फॅक्च्युअल प्रश्न होते आणि भरपूर वेळा रिपीट पण आहेत प्रश्न हे. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या WHOने खालीलपैकी कोणत्या पर्यावरण आरोग्य संघटना विकसित केलेल्या आहे. तर FAO जर बघितलं आपण अन्न आणि कृषी संघटना ही 16 ऑक्टोबर 1945ची, पण WHOची स्थापना जर बघितली आपण तर 7 एप्रिल 1948ची. तर तिच्या आधीची ही संस्था, त्याच्यामुळे 1 नंबरचा ऑप्शन येणार नाही. पर्यावरण आणि वन मंत्रालय आणि WHOचा काही संबंध नाही, त्याच्यामुळे ते पण येणार नाही. त्यानंतर आरोग्य पर्यावरण लिंक इनिशिएटिव्ह जर बघितलं तर WHO आणि UNEP या दोघांच्या संयुक्त विद्यमाने ही पर्यावरण संघटना विकसित केलेली, म्हणजे C यायला पाहिजे. आणि IUCN जर बघितलं तर 5 ऑक्टोबर 1948ची स्थापना IUCN याच्यामध्ये येत नाही, तर C नंबर आपलं उत्तर पाहिजे, फक्त C नंबर. 3 नंबर आपलं उत्तर आहे. त्यानंतर 2016मध्ये सिक्कीम हे राज्य भारतातील पहिले 100% सेंद्रिय राज्य म्हणून घोषित करण्यात आले. त्यानुसार एकूण किती क्षेत्र हे सेंद्रिय शेती म्हणून प्रमाणित करण्यात आलं. तर PIBची जर आपण बघितली न्यूज त्याच्यामध्ये दिसेल की सिक्कीमच्या बाबतीत 75,000 हेक्टर असं त्याच्यात उल्लेख करण्यात आलेला आहे. 75,000 हेक्टरचं आपण एकरमध्ये केलं तर 1,85,000च्या जवळपास ते एकर येत असतं. आणि जर इथं बघितलं ऑप्शन 1,85,000 हे कुठंच नाही आहे, त्याच्यामुळे मे बी मला वाटते नंतरच्या आन्सर कीमध्ये हा प्रश्न कॅन्सल होईल. पण सध्या जर ऑप्शन द्यायचं असेल तर एकतर आयोग हा 4 नंबरचा ऑप्शन देऊ शकेल, कारण की हा 1,85च्या पुढे गेलेला आहे आकडा, त्याच्यामुळे 1,90पर्यंत ते देऊ शकतात. म्हणजे 4 नंबर फर्स्ट आन्सर कीनुसार देतील, पण नंतर हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो जर मुलांनी ऑब्जेक्शन टाकले तर. 1 हेक्टर म्हणजे किती, 2.471 एकर. फ्युचर पॉलिसी अवॉर्ड पण भेटलेला 2018चा सिक्कीम या राज्याला. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. हिमालयातून वाहत येणारे जे जलप्रवाह पायथ्यालगतच्या प्रदेशात दगड, गोटे आणि वाळू यांचे संचयन करतात, त्यामुळे पायथ्याशी गाळाचे पंख तयार होतात, त्यांना काय म्हणतात.
बघा इथं आपल्याला एक फोटो दिसेल, याच्यामध्ये दिसेल तुम्हाला हे हिमालय पर्वत आहे बघा. हिमालय पर्वतच्या लगेच पायथ्याशी जर बघितलं आपण तर भाबर येतं. भाबर दगड त्याच्यामध्ये धोंडे असतात. त्यानंतर जर बघितलं तराईचं म्हणजे दलदलीचा प्रदेश जो होता त्याला आपण तराई म्हणतो. त्यानंतर मग येतं खाली बघा इथं जुना गाळ्यांचं मैदान येतं, त्याला भांगर असं म्हणतो. आणि खादर येतो बघा. अशा पद्धतीने त्याचं एक सिक्वेन्स आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर लगेच पायथ्याशी हिमालयाच्या पायथ्याशी काय येते, भाबर येते. भाबर बघा आपलं उत्तर काय असेल, भाबर असणार आहे. ठीक आहे. दगड गोटे आणि वाळू यांचं संचयन जिथं होतं त्याला काय म्हणतो आपण, भाबर असं म्हणतो. या फोटोमधून तुम्हाला ते क्लिअर झालं असेल. या फोटोचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. कारण की प्रत्येक पेपरमध्ये याच्यावर प्रश्न येतच असतो. त्यानंतर आपण पुढे जाऊ. पुढचा प्रश्न जो आहे तो चेर्नोबिलवर आहे. चेर्नोबिल अणुशक्ती अपघात हा 26 एप्रिल 1986 रोजी आला. तर यस बरोबर आहे. स्वीडनमधील शास्त्रज्ञांना 1986मध्ये आजूबाजूच्या पर्यावरणात किरणाचे उत्सर्जन झालेले समजले. हे पण बरोबर आहे. आणि चेर्नोबिल प्रकल्पात ग्राफाईटचा उपयोग हा रिॲक्टरचा थंड करण्यासाठी झाला होता. तर बघा इथे आता हा जर राज्यसेवा मुख्य करणारे जे विद्यार्थी असतील त्यांनी सायन्स अँड टेकमध्ये तुम्हाला टॉपिक आहे बघा एनर्जी, त्या एनर्जी टॉपिकमध्ये न्यूक्लिअर पॉवर प्लांट हे तुम्ही वाचत असता. म्हणजे त्या मुलांना थोडं हा इझी जाऊ शकतो. हा जो फोटो दिसतोय तुम्हाला हा चेर्नोबिलच्या न्यूक्लिअर रिॲक्टरचा फोटो. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बघा ग्राफाईट मॉडरेट इथे यूज करण्यात आलेलं आहे. ग्राफाईट मॉडरेट. ठीक आहे. बाकीचं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनची गरज नाही आपल्याला. तर म्हणजेच सी नंबरचं पण विधान इथं बरोबर आहे. म्हणजे ABC हे आपलं उत्तर असणार आहे चेर्नोबिलच्या बाबतीत. हे काय एक न्यूक्लिअर डिझास्टर आहे. पुढे म्हणजे पर्यावरणाच्या संबंधित हा प्रश्न असा आपण कन्सिडर करू शकतो. भौतिक राशी मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांचे जोड्या लावा. इथून सायन्सचे प्रश्न सुरू झाले. तर हवेचा दाब कशातून बोलतो आपण, बॅरोमीटर. वाऱ्याचा वेग ॲनिमोमीटर. भूकंपाची तीव्रता माहिती आहे सिस्मोमीटर असतं. आणि आवाजाची तीव्रता साऊंड कशामध्ये मोजतो आपण, डेसिबल मीटरमध्ये. म्हणजे 4 नंबर आपलं उत्तर असणार आहे. ज्या माध्यमांचा अपवर्तनांक म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स प्रकाशाच्या वारंवारतेवर अवलंबून असतो ते प्रकाशाचे विकिरण होते म्हणजे डिस्पर्शन होते. तर बघा पहिलं विधान जर आपण बघितलं तर डिस्पर्सिव्ह मीडियम म्हणजे काय ते बघू आपण पहिले, म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. डिस्पर्सिव्ह मीडियम म्हणजे काय, ज्यात डिफरंट फ्रिक्वेन्सी ट्रॅव्हल करते डिफरंट व्हेलोसिटीवर. फ्रिक्वेन्सी ट्रॅव्हल करते डिफरंट व्हेलोसिटीवर म्हणजे डिफरंट म्हणजे विविध, म्हणजे आपण असं म्हणू शकतो वारंवारता म्हणजे डिफरंट वारंवारता डिफरंट फ्रिक्वेन्सी ट्रॅव्हल करते डिफरन्स व्हेलोसिटीवर. तर त्या मीडियमला आपण म्हणतो डिस्पर्सिव्ह मीडियम. एवढं तुम्ही लक्षात ठेवा फक्त, त्याला आपण म्हणतो डिस्पर्सिव्ह मीडियम. पण आपण असं म्हणू शकतो की नॉट ऑल मीडियम इज डिस्पर्सिव्ह मीडियम. सगळेच असे काही मीडियम नाही आहेत की तिथं डिस्पर्सिव्ह होणारच आहे. म्हणजे त्या असं कोणतंच माध्यम नाही आहे की तिथं डिफरन्स फ्रिक्वेन्सी आहे आणि डिफरंट व्हेलोसिटीवर आहे. त्याच्यामुळे आपण असं नाही म्हणू शकत की सगळेच मीडियम हे डिस्पर्सिव्ह मीडियम आहे. एवढं तुम्हाला कन्सेप्ट कळाले पाहिजे. आता बघूयात आपण की ज्या माध्यमांचा अपवर्तनांक हा प्रकाशाच्या वारंवारतेवर अवलंबून असतो त्याला आपण डिस्पर्शन म्हणतो. पहिलं विधान बरोबर आहे. ठीक आहे. आता दुसरं विधान महत्त्वाचं आहे सर्वात, की सर्व पदार्थ माध्यमं हे विकिरण करणारे आहेत असं ते म्हणतात. आपण आत्ताच म्हणलं की नॉट ऑल मीडियम इज अ डिस्पर्सिव्ह मीडियम. म्हणजे पहिलं जे पूर्वार्ध आहे याचा तो इथं चुकलेला आहे. ठीक आहे. आणि पुढे जर बघितलं आपण फक्त निर्वात पोकळी विकिरण करणारी नाही, तर बरोबर आहे हे विधान. म्हणजे त्याचं बरोबर, कारण की साऊंड वेव्ह पण काय करतं आहे, डिस्पर्सिव्ह नाही आहे. म्हणजे निर्वात पोकळीमध्ये तर डिस्पर्सिव्ह नाहीच होत, पण साऊंड वेव्हमध्ये पण डिस्पर्सिव्ह होत नाही. म्हणजेच काय की डिफरंट फ्रिक्वेन्सीवर डिफरंट व्हेलोसिटीवर ते परफॉर्म करत नाहीत. म्हणजेच फक्त निर्वात पोकळीमध्ये विकिरण करणारी नाही, तर साऊंड वेव्हमध्ये पण ते डिस्पर्सिव्ह नाही आहे. त्याच्यामुळे जरी त्याचा उत्तरार्ध बरोबर असला पण त्याचा जो काही पूर्वार्ध आहे तो चुकीचा आहे. कारण की आपण आत्ताच बघितलं नॉट ऑल मीडियम इज अ डिस्पर्सिव्ह मीडियम. त्याच्यामुळे B नंबरचं विधान हे चुकतं. म्हणजे आपलं उत्तर काय असायला हवं, फक्त A विधान हे बरोबर आहे. ठीक आहे. थोडं डिफिकल्ट आहे हा प्रश्न, पण आपण अशा पद्धतीने त्याला तुम्हाला एक्सप्लेन केलं. डिस्पर्सिव्ह मीडियम तुम्हाला माहिती पाहिजे आणि सगळे पदार्थ हे डिस्पर्सिव्ह मीडियम करणारे आहेत असं नाही आहे. काही मीडियम हे डिस्पर्सिव्ह मीडियम नसतात, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. पुढे मायोपिया हा लघुदृष्टीचा असून तो कोणत्या कारणामुळे होतो. वस्तूची प्रतिमा पटलाच्या पुढे तयार होते पण दृष्टीपटलावर दिसत नसतो. तर हे आपलं उत्तर असणार. इथं फोटो दिसेल मग तुम्हाला, याच्यात क्लिअर होऊन जाईल. 3 प्रकारचे इथे फोटो दाखवलेले आपण, नॉर्मल व्हिजन, त्यानंतर मायोपिया आणि हायपर
हायपरमेट्रोपिया. ठीक आहे, याच्यामध्ये जर बघितलं हायपरमेट्रोपियामध्ये जी काही इमेज तयार होती ती रेटिनाच्या मागे तयार होती बघा, आणि मायोपियामध्ये जर बघितलं तर रेटिनाच्या पुढे तयार होती. ठीक आहे, नॉर्मल व्हिजनमध्ये बरोबर रेटिनावर ही इमेज तयार होती. ठीक आहे, हा तिघांचा डिफरन्स आहे. इथं जर बघितलं इंग्लिशमध्ये बघा, द इमेज ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज फॉर्म इन फ्रंट ऑफ द रेटिना, इन फ्रंट ऑफ रेटिना. ठीक आहे, नॉट ऑन रेटिना, नॉट ऑन रेटिना. जर रेटिनावर असेल तर त्याला काय म्हणतो आपण, नॉर्मल व्हिजन म्हणतो, नॉर्मल व्हिजन. जर रेटिनाच्या मागे असेल तर हायपर मेट्रोपिया म्हणतो, आणि जर रेटिनाच्या इन फ्रंट असेल त्याला आपण म्हणतो मायोपिया. त्याच्यामुळे 1 नंबर आपल्या इथं उत्तर असणार आहे. नंतर सोडियमचा अणुसंख्या ही 11 आहे आणि अणुवस्तुमानांकची संख्या ही 23 आहे, तर त्यामध्ये डॅश असतील. याच्यामध्ये जर बघितलं तर ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक नंबरची कन्सेप्ट आहे आणि मास नंबरची कन्सेप्ट आहे, मास नंबरची कन्सेप्ट आहे. ॲटॉमिक नंबर जर बघितला तर ॲटॉमिक नंबरमध्ये काय येतं, प्रोटॉन आणि बघा इथे प्रोटॉनची संख्या दिलेली आहे 11 आहे. तर प्रोटॉनची संख्या जर 11 असेल तर इलेक्ट्रॉनची संख्या किती असणार आहे, ती पण 11च असणार आहे. आणि मास नंबरमध्ये काय असतं, न्यूट्रॉन प्लस प्रोटॉन असतात. म्हणजे त्याला आपण हा अणू आहे समजा, या अणूचं जे काही केंद्रस्थान आहे, या केंद्रस्थानमध्ये सगळं वेट काय केलेलं असतं, एकवटलेलं असतं. त्यालाच आपण मास नंबर असं म्हणतो. तर मास नंबरमध्ये काय येणार, न्यूट्रॉन येणार आणि प्रोटॉन येणार. तर न्यूट्रॉनची संख्या आपल्याला माहिती नाही, पण प्रोटॉनची संख्या आपल्याला माहिती आहे. प्रोटॉनची संख्या किती आहे, 11 आहे, प्लस इथं आपण न्यूट्रॉन लिहिले. मास नंबर किती दिलेला आहे, 23 दिलेला आहे. ठीक आहे, मग 23 जर आपण बघितला, 23 जर इकडे ठेवला आपण, तर हे 11 इकडे आले तर आपल्याला न्यूट्रॉनची संख्या भेटते. तर न्यूट्रॉनची संख्या किती भेटेल आपल्याला, 12. ठीक आहे, मग न्यूट्रॉनची संख्या 12 असलेला पर्याय कोणता आहे, हाच आहे बघा. 3 नंबर आपलं उत्तर असणार आहे. पुढे जाऊयात. खालीलपैकी कोणत्या वायूमुळे प्रदूषण होत नाही. अमोनियामुळे होतो, काय होतो, क्लोरीनमुळे होतो, हायड्रोजन सल्फाईडमध्ये अंशतः होत नाही, पण नायट्रोजनमध्ये तर आपल्याला माहिती आहे नायट्रोजन हा ॲटमॉस्फिअरमध्ये असतो, त्यामुळे नायट्रोजनमुळे प्रदूषण होत नाही. तर 3 नंबर आपले इथे उत्तर असणार आहे. पुढे खालीलपैकी कोणता क्षार हा पेट्रोलियमच्या शुद्धीकरणावर, स्टेट बोर्डमध्ये तुम्ही वाचलं असाल की वॉशिंग सोडा हा त्याच्यासाठी यूज होत असतो. 2 नंबर आपलं उत्तर असणार आहे. पुढे खालीलपैकी कोणत्या जातीच्या प्राण्यात खुली रक्ताभिसरण प्रणाली आढळते. बघा इथे फोटो दिसेल तुम्हाला, हा कॉक्रोच दिसतो. इथे कॉक्रोचमध्ये जर बघितलं तर इथे ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आढळते, आणि क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये काय असतं, हार्ट असतं आणि त्याबरोबरीने ब्लड व्हेसल्स वगैरे असतात. त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर कॉक्रोच हा कोणत्या याच्यामध्ये येतो, फायलममध्ये येतो, आर्थ्रोपोडामध्ये येतो. 1 नंबर आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, ॲनिलिडामध्ये वगैरे आपलं गांडूळ वगैरे येतं. याच्यामध्ये जर बघितलं आपण खुली रक्तभिसरण संस्था कशामध्ये असते, मोलुस्कामध्ये पण असते बघा, मोलुस्का आणि आर्थ्रोपोडा. तर हे 2 फायलम तुम्ही लक्षात ठेवा. बाकीचे जेवढे पण उरलेले आहेत, पायसेस असेल किंवा मॅमल्स असेल, ॲनिलिडे असेल, या सगळ्यांमध्ये काय आहे, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. पुढे आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. सस्तन प्राण्याचे प्रकार, असे प्रश्न जे असतात थोडे, हा अवघड कॅटेगरीतला प्रश्न आहे आपण असं म्हणू, आणि असे प्रश्न असतातच. मागचे 2-3 वर्षापूर्वी तर शार्कवर प्रश्न टाकला होता बघा एका. म्हणजे असे 1-2 प्रश्न असतातच सायन्समध्ये की ते फार डिफिकल्ट असतात. त्याच्यामुळे येत असेल तर सॉल्व करा, नाही तर तुम्ही स्किप केलं तर बरं राहतं. त्यामुळे आता जर बघितलं आपण सस्तन प्राण्याचे इथे प्रकार दिलेले आहेत आणि इथे त्याचे उदाहरणं दिले आहेत, म्हणजे हे जीनस दिलेले आहेत त्यांनी असं समजू आपण. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर बघितलं तर थैली असलेले सस्तन प्राणी त्याला मॅक्रोपस असं म्हणतात. मार्सुपियल्सवर प्रश्न आला होता UPSC 2023च्या प्रीमध्ये, मार्सुपियल्स. तर त्याच अँगलने हा प्रश्न विचारलेला इथे. मार्सुपियल्स म्हणजे काय, कांगारू त्याचं उदाहरण आहे बघा, की थैली असलेले सस्तन प्राणी. तर 1चं ऑप्शन जर 2 नंबर आपण दिलं तर लगेच उत्तर येऊन जातं. 1 नंबर आपलं उत्तर आहे. तर उडणारं सस्तन प्राणी म्हणजे काय, टेरोपसला आपण काय म्हणतो बघ इथं, टेरोपस म्हणजेच काय, वटवाघूळ. हे जे आहे म्हणजेच वटवाघळाचं जे काही जीनसचं नाव आहे, आपण म्हणतो ना जे काही आपलं क्लासिफिकेशन आहे प्राण्यांचं, त्याच्यामध्ये वटवाघुळांचं जे जीनस आहे ते आहे टेरोपस. ठीक आहे, म्हणजे उडणारं सस्तन प्राणी काय, टेरोपस. दात नसलेला सस्तन प्राणी तर ब्रॅडिपस असं त्याला म्हणतात, ब्रॅडिपस. बघा हे इथे एक्झाम्पल त्याचं, स्लॉथ हा प्राणी आहे, हा एकदम संत असतो हा प्राणी.
याच्यामध्ये दातं नसतात त्याला, किंवा 3च दातं असतात अशा पद्धतीने. दातं नसलेला सस्तन प्राणी हा, ठीक आहे, झाडावर राहतो. त्यानंतर आहे मुंग्या खाणारा सस्तन प्राणी. बघ इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, इथं आपण फोटो दाखवलेला आहे. तर याला जर बघितलं आपण तर मुंग्या खाणारा सस्तन प्राणी म्हणजे मनीस असं त्याला म्हणतो आपण. ठीक, हे सगळे जीनस आहेत. आणि अशा पद्धतीचं जर बघितलं आपण 1 नंबर याचं उत्तर असणार आहे. कारण हा मार्सुपियलचा प्रश्न हा UPSC प्रीला आलेला होता. चल पुढे जाऊयात. टॅक्झॉनॉमी या संज्ञेचा जनक कोण आहे? म्हणजे टॅक्झॉनॉमी हा जो शब्द आहे तो कोणी दिला आहे? तो APD कॅडॉल यांनी दिलेला आहे. C नंबर आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. आणि लिनियस जे आहेत तर त्यांना आपण म्हणतो फादर ऑफ टॅक्झॉनॉमी. प्लेटो येणार नाही आणि अरिस्टॉटल पण येणार नाही. भारतात खैरा हा रोग कोणत्या सूक्ष्म पोषक घटकांच्या कमतरतेमुळे होतो? याच्यावर पण भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे. हा रिपीटेड प्रश्न आहे. झिंक याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर वनस्पती गट आहे, तिथं काही उदाहरणं आहेत. तर वनस्पतीच्या वर्गीकरणावर प्रश्न आहे. शैवाळ जर बघितलं आपण तर क्लायमॅडोमोनास. ब्रायोफायटा बघितलं तर प्लुनरिया. टेरिडोफायटा जर बघितलं आपण लायकोपोडियम. आणि अनावृत्त बीज म्हणजे त्याला आपण जिम्नोस्पर्म असं म्हणतो. जिम्नोस्पर्मचं एक्झाम्पल आहे सायकस जी वनस्पती आहे ती. म्हणजे 3 नंबर आपलं इथं उत्तर असणार आहे. खालीलपैकी वनस्पतीचे रोग दिलेले आहेत आणि कारक जीव यांच्या अयोग्य जोडे आपल्याला लावायचे. तर लिंबूवर्गीय कॅन्कर जर बघितलं आपण सिट्रस क्रँकर तर झॅन्थो मोनोसिट्रॉय. तर ह्या सिट्रॉयमुळे तुम्ही ते कनेक्शन लावू शकतात, ते हे बरोबर आहे. त्यानंतर गव्हावरील रस्ट ऑफ व्हीट म्हणलं तर प्युसेनिया ग्रॅमिटिस स्ट्रिटिका. ते हे तर आपलं सायंटिफिक नाव माहिती आहे व्हीटचं, त्याच्यावरून तुम्ही जोडी लावू शकता. एरगॉट ऑफ बाजरा सेरेकोसोफोरा पर्सोनोटा हे आपलं उत्तर असणार आहे. हे चुकीचं आहे. आणि खाली जर बघितलं रेड रॉट शुगर केन तर कोलिटोट्रायम फ्लॅक्टॅम तर हे बरोबर आहे. आता बघा हा प्रश्न जर बघितला तुम्हाला तर पेपरमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न येणार आहे. ह्या प्रश्नाला तुम्ही काय करायला पाहिजे? स्किप करायला पाहिजे. आता तुम्ही 82 नंबरचा प्रश्न स्किप केला आणि 78 नंबरचा प्रश्न स्किप केला. म्हणजे तुम्ही प्रश्न किती स्किप करताय? सायन्समध्ये 2 प्रश्न फक्त स्किप करताय. तर त्याने काही फरक पडणार नाही आहे. त्याच्यामुळे जिथं तुम्हाला वाटतं आहे ना की हा आपल्याला येऊ शकत नाही किंवा आउट ऑफ द सिलेबस प्रश्न वाटतो आहे तर तशा प्रश्नाला तुम्ही डायरेक्टली काय करायला पाहिजे? स्किप करायला पाहिजे. भारतात आता पुढचे प्रश्न जे रिमोट सेन्सिंगवरचे. भारतात हवाई छायाचित्रणाच्या काम खालीलपैकी कोणती संस्था करते? इंडियन एअरफोर्स, इंडियन एअर सर्वे, त्यानंतर आहे NRSA नॅशनल रिमोट सेन्सिंग आहे, आणि IMD. तर IMD तर करतच. हे सगळ्या जेवढ्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्था या हवाई छायाचित्रासाठी काम करत असतात. 3 नंबर आपलं उत्तर असणार आहे. आता व्हर्टिकल एरियल फोटोग्राफीचा वापर कार्टोग्राफीमध्ये केला जातो. त्याचा उपयोग कोणत्या कार्यासाठी केला जातो? व्हर्टिकल एरियल फोटोग्राफी म्हणजे हा वरून काय करतो आहे? फोटोग्राफी घेण्याचा प्रयत्न करतो आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं तर फोटोग्रॅमेटिक सर्वेक्षणासाठी त्याचा उपयोग होतोच आणि स्थलकृती नकाशे तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो. कार्टोग्राफी म्हणजेच नकाशे तयार करणे म्हणजेच कार्टोग्राफी असतं. त्यामुळे स्थलकृती नकाशे तयार करणं हे तर 100% असणारच आहे आणि फोटोग्रॅमेटिक सर्वेक्षण असणारच आहे. आता पॉवर लाईन तपासणी तर हे याच्यामध्ये नसणार, हे असं माझं मत आहे. आणि चित्रपट निर्मितीमध्ये पण याचं उत्तर नसायला पाहिजे. A आणि C माझ्या पण ते A आणि C याचं उत्तर असायला पाहिजे. बघूयात आता फर्स्ट आन्सर की नाही आयोग काय उत्तर देईल. पुढे जर आपण गेलो तर मिथ्या वर्ण स्वरूप हवाई छायाचित्र वाचण्यासाठी निरोगी वनस्पतीला कोणता रंग वापरला जातो? याआधी आपण आपल्या चॅनलवर टाकलेलं आहे फॉल्स कलर कंपोजिट म्हणून FCC. तर म्हणजे जर खाली रिअल कलर जो असतो तो कलर न दाखवता फॉल कलर कंपोजिटमध्ये वेगळा कलर दाखवला जात असतो. बघा इथे तुम्हाला टेबल दिसेल, या टेबलमध्ये सगळं मेन्शन केलेलं आहे. जर कधी अर्थ सरफेसवर एव्हरग्रीन असेल म्हणजे ग्रीन कलर असेल, खाली पानांचा असेल किंवा वनस्पतींचा असेल तर फॉल्स कलर कंपोजिटमध्ये तो कलर कसा दिसेल? रेड दिसेल, रेड. ठीक आहे, रेड टू मॅजेंडा. जर खाली क्लिअर वॉटर असेल तर त्याचा कलर कसा दिसेल? डार्क ब्ल्यू दिसेल किंवा ब्लॅक दिसेल. त्यानंतर जर बघितलं आपण अशा पद्धतीने हे तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. समजा हाय डेन्सिटीचा एरिया असेल खाली तर ते कसं दिसणार? वरून डार्क ब्ल्यूमध्ये दिसणार आहे. ठीक आहे, मग आपल्याला प्रश्न कशावर विचारलेला आहे? पहिल्या पॉईंटवर एव्हरग्रीनवर. एव्हरग्रीनचा कलर कोणता असणार आहे? रेड. ऑप्शन आहे का रेड? यस, रेड आहे. बघा हेल्दी प्लांट असेल
त्याला कोणता कलर दिसणार आहे? फॉल्स कलर कंपोजिटमध्ये रेड कलर दिसणार आहे. 3 नंबर आपलं उत्तर आहे. जागतिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणालीत ग्लोनस हा उपग्रह कोणत्या देशाचा आहे? ग्लोनस हा कोणाचा आहे? तर रशियाचा आहे. अमेरिकेचं काय? GPS आहे. कधी सुरू झालं? 1973 चीनचं काय आहे? बेड्यू आहे. ठीक आहे. भारताचं काय? नाविक आहे. गॅलिलिओ कोणाचं आहे? युरोपियन युनियनचं आहे. ठीक आहे. पुढे संगणक जोडणीतील 2 उपकरणामधील डेटा संप्रेषण म्हणजे डेटा कम्युनिकेशन होण्यासाठी कोणत्या प्रकारे ते केले जातात? 3 प्रकार त्याचे: सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स आणि फुल डुप्लेक्स. ठीक आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व त्याचं उत्तर असणार आहे. डिजिटल इंडिया अंतर्गत ज्या सुविधा शासनाने लोकांना दिल्या त्याची प्रतिक्रिया लगेचच घेणारी जी सिस्टीम तयार केली आहे तिला काय म्हणतात? तिला म्हणतो रास. रास म्हणजे काय? रॅपिड असेसमेंट सिस्टीम त्याचं उत्तर असणार आहे. मोबाईल कम्प्युटिंग डॅश या वातावरणाचा प्रकार म्हणून देखील म्हणून मानला जातो. त्याला डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंग असं म्हणतो. त्यासाठी तो यूज केला जातो. खालीलपैकी ओळखा जे मुख्यतः होस्ट वेबसाईटसाठी वापरले जाते. होस्ट वेबसाईट करणे म्हणजे काय? आपली वेबसाईट ही इंटरनेटला कनेक्ट करणे. ती इंटरनेटला कनेक्ट करण्यासाठी होस्ट वेबसाईट असतात. ती कशाच्याद्वारे यूज केली जाते? वेब सर्व्हरच्याद्वारे. आता पुढचे प्रश्न आपले इकॉनॉमिकचे. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी पुरेशा प्रमाणात निधींची व्यवस्थापन करण्यासाठी सरकारने खालील संकल्पना विकसित केल्या आहे. कोणती विकसित केलेली आहे? PPP केलेली आहे. PPPच्या तत्वावरती काय करू शकतं? पायाभूत सुविधांच्या विकासासाठी पुरेसा निधीचं व्यवस्थापन इथे करू शकतं. मेक इन इंडिया आणि स्मार्ट सिटीज आणि डिसइन्व्हेस्टमेंट याचं काम ते नाही आहे. PPPचं ते मेनली काम आहे की पायाभूत सुविधांवर तो पैसा खर्च केला जातो. जेव्हा लोक सरकारी कर्जाची सदस्यता घेतात तेव्हा उपभोगण्याची प्रवृत्ती लोकली जाते. यस, बरोबर आहे. जेव्हा सरकारी कर्जाची सदस्यता म्हणजेच काय? बॉन्ड वगैरे खरेदी करतात सरकारी लोक, त्यावेळेस काय होतं की उपभोगण्याची प्रवृत्ती रोखली जाते. लोकांचा पैसा हा काढून घेतला जात असतो. सार्वजनिक कर्जामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब होत जातात. तर हे पण बरोबर आहे. म्हणजे दोन्ही विधान इथे बरोबर असणार आहे. ठीक आहे. पुढे मानवी विकास निर्देशकावर प्रश्न आहे. बरोबर विधान सांगायचे. HDIवर UNDP 1990 हा अहवाल समावेश करण्यात आला होता. यस, बरोबर आहे. मानव विकास निर्देशांक संकल्पनेचे श्रेय लॉर्ड मेघानंद देसाई व अमर्त्य सेन यांनी दिले. आता यांच्याबद्दल जास्त माहिती नाही, आपण याला बाजूला ठेवू. मानव विकासाच्या निगडीत 5 घटकांचा समावेश मानव विकास निर्देशकात केला जातो. 3च घटकांचा इथे उपयोग केला जातो. त्याच्यामुळे C नंबरचं विधान चुकलं. मानव विकास निर्देशकाचे मूल्य नेहमी 0 ते 1च्या दरम्यान असते. तर हे बरोबर आहे. फक्त इथे काय चुकलेलं दिसते आपल्याला पाहत असताना? C नंबरचं विधान चुकलेलं आहे. इथं C आहे, इथं C आहे आणि इथं C आहे. ठीक आहे. म्हणजे याला जर आपण एलिमिनेट केलं तर 3 नंबर आपलं उत्तर येतं. म्हणजे याला आपल्याला सोबत घेऊन जावं लागतं. पुढे जर आपण गेलो, बाजार किमतीनुसार निव्वळ मूल्यवर्धित पद्धतीशी संबंधित कोणते विधान बरोबर आहे? नेट जर आपल्याला विचारलेलं असेल, नेट व्हॅल्यू ॲडेड मेथड, तर नेट जर आलं त्याच्यातून आपण काय करत असतो? घसारा मायनस करत असतो. एवढं आपल्याला माहिती आहे. समजा आपल्याला नेट GDP विचारली, नेट GDP, तर आपण काय करतो? GDPमधून घसारा मायनस करतो. ठीक आहे. तर घसारा मायनस इथंच दिसतंय फक्त पहिल्या ऑप्शनमध्ये. बाजार किमतीनुसार स्थूल मूल्यवर्धित मायनस स्थिर भांडवलाचे उपभोग, उदाहरणार्थ घसारा. घसारा तिथं मायनस होणार, ते आपलं उत्तर असणार. 1 नंबर आपला ऑप्शन आहे. भारतीय शेतीच्या उत्पादकतेसंदर्भात आपल्याला अयोग्य विधान सांगायचं आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सुरुवातीच्या काळात शेतीच्या उत्पादकतेत वेगाने वाढ झाली. वेगाने वाढ झालेली आहे का? नाही. शेतीच्या उत्पादकतेमध्ये वाढ ही देशात सर्वत्र समान वाढू शकत नाही. कारण की राजस्थानमध्ये वेगळं वातावरण आहे, महाराष्ट्रात वेगळं वातावरण आहे, ओडिसामध्ये वेगळं वातावरण आहे. त्याच्यामुळे उत्पादकता ही सगळीकडे समान असू शकते का? नाही. चुकीचं विधान आहे दोन्ही पहिलेवरचे. जगातील इतर विकसित आणि विकसनशील देशाच्या तुलनेत भारतीय शेतीची उत्पादकता अजूनही बऱ्याच प्रमाणात कमी आहे. तर हे विधान काय बरोबर आहे? की आपली उत्पादकता जी आहे ती अजून पण काय आहे? कमीच आहे. पहिले दोन्ही विधान हे चुकीचे, म्हणजे 2 नंबर आपलं उत्तर आहे. A आणि B चुकीचे आहेत. आता शून्याधारित संकल्पना म्हणजे झिरो बेस बजेटवर प्रश्न विचारलेला. योग्य विधान आपल्याला सांगायचं आहे. 1980मध्ये USAच्या कृषी विभागाने प्रथम सादर केला, तर चुकीचं आहे. 1977मध्ये जिमी कार्टर जे प्रेसिडेंट होते त्यांच्या संकल्पनेतून ही संकल्पना आली होती, शून्याधारित अर्थसंकल्पना. 1 नंबरचं विधान चुकलं. सार्वजनिक खर्चाच्या नियंत्रण ठेवण्यासाठी एक पाऊल म्हणून 7व्या योजनेत शून्याधारित अर्थसंकल्पाची शिफारस करण्यात आली. यस, 7वा जो 5 इयर प्लॅन होता 1985 ते 1990मध्ये होता. तर 1987मध्ये 87-88मध्ये राजीव गांधी यांनी ही संकल्पना भारतामध्ये आणली होती. तर इथे काय म्हणता? 1998मध्ये केंद्र शासनाने शून्याधारित अर्थसंकल्पाचा दृष्टिकोन स्वीकारला. तर 1998 नाही, इथे 1987-88. त्याच्यामुळे C नंबरचं विधान चुकलं. 1 नंबरचं विधान चुकलं. बरोबर कोणतं आहे? फक्त 2 नंबरचं विधान. कारण 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये हा दृष्टिकोन आपण स्वीकारला होता. खालीलपैकी योग्य जोड्या आपल्याला लावायच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांतानुसार. जर तुम्ही देसले सरांचं पुस्तक वाचलं तर परकीय
परकीय व्यापार हा जेव्हा हे जे प्रकरण जेव्हा चालू होतं त्याच्या आधीचे जे पेजेस आहेत तिथे तुम्ही बघून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे माहिती भेटून जाईल. ॲडम स्मिथ यांचा जो सिद्धांत आहे तो आहे ॲब्सोल्यूट कॉस्ट ॲडव्हान्टेज थेरी, त्याच्यामुळे पहिलं विधान चुकलं. त्यानंतर उत्पादन घटक प्रमाण सिद्धांत हेक्चर ओलेन यांचा आहे. तर हेक्चर ओलेन यांचा त्याला दुसरं पण नाव आहे फॅक्टर एन्डॉनमेंट थेरी किंवा 2x2x2 थेरी, त्याच्यामुळे हे दोन नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. आणि केवळ लाभाचा सिद्धांत रिकार्डो यांचा आहे का, नाही. तर कंपॅरेटिव्ह कॉस्ट ॲडव्हान्टेज थेरी त्यांची आहे, रिकार्डो यांची कंपॅरेटिव्ह कॉस्ट ॲडव्हान्टेज थेरी, त्याच्यामुळे सी नंबरचं विधान पण चुकलेलं आहे, म्हणजे 2 नंबरचं विधान फक्त इथे बरोबर येतं. भारतातील दळणवळणाशी संबंधित पुढीलपैकी बरोबर विधान आपल्याला सांगायचं आहे. तर हा प्रश्न थोडा अवघड कॅटेगरीमधला आहे असं समजू आपण, आणि थोडा डाऊटफुल पण आहे. भारतात सन 1837 टपाल सेवेची सुरुवात झाली. भारत सरकारने 2003 ब्रॉडबँड धोरण स्वीकारले, तर 2003 न स्वीकारता 2004 स्वीकारलेले. दूरसंचार साधनाचे उत्पादन करणारा भारत एक प्रमुख देश होण्यासाठी दूरध्वनीसाठी विशेष आर्थिक क्षेत्र उभारणे हे 11व्या पंचवार्षिक योजनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट होते. याबद्दल माहिती नाही आपल्याला, पण 1872 जर बघितलं अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी दूरध्वनीचे तंत्र विकसित केले, तर हे चुकीचं आहे. 1876 असायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे जर बघितलं आपण बी आणि डी हे कन्फर्म चुकीचे आहेत, बी डी हे कन्फर्म चुकीचे आहेत, त्याच्यामुळे 2 नंबर आपलं उत्तर यायला पाहिजे. फर्स्ट आन्सर कीनुसार 2 नंबर याचं उत्तर असेल. सहकार्याचे शिक्षण आणि प्रशिक्षण या संदर्भात समिती आणि वर्ष सांगा. रॉयल कमिशन ऑन ॲग्रिकल्चर 1928 आहे. कर्वे समिती जर बघितली 1964, फेडरिक निकोल्सन 1895 आणि मॅकलगन समिती 1915. 3 नंबर आपल्या याचं उत्तर असणार आहे. शेवटचा प्रश्न बघू. 2021-22 RBIच्या निव्वळ परकीय चलन मालमत्तेमध्ये, म्हणजे आपण फॉरेन एक्सचेंज विचारलेलं आहे, तर फॉरेन एक्सचेंजमध्ये कशाचा समावेश होतो. सोन्याचा होतो का, होतो. बघा, सोने, SDR, RTP आणि परकीय चलन याचा समावेश होतो. विदेशी चलन मालमत्ता आणि सोने, ए आणि डी आपलं उत्तर असणार आहे. रुपयाची नाणी नाही आहे, केंद्र सरकारच्या रोखे पण याच्यामध्ये येणार नाही आहे. 3 नंबर आपलं उत्तर असणार आहे. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हे 100 प्रश्नमधले जे काही GHचे प्रश्न आहेत ते आपण घेतले. यामध्ये जर 22 प्रश्न जर आपण बघितले ते मॅथ प्लस रिझनिंग प्लस स्टॅटिस्टिक यावर विचारलेले होते, आणि बाकीचे जे उरलेले प्रश्न होते ते आपले GS या घटकावर होते. तर आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेचा ॲनालिसिस घेत असतो, पण आता या पेपरमध्ये तुम्हाला लवकरात लवकर आन्सर की देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे, त्याच्यामुळे जास्त आपण एक्सप्लेनेशन याच्यामध्ये घेतलेलं नाही. जो काही कंटेंट असेल तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण अपलोड करत असतो, तर तो तुम्ही नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.